एस्पेशली आपल्या इंडियन हाऊसहोल्ड्समध्ये अशी प्रथा आहे की संध्याकाळची वेळ झाली, दारं खिडक्या सगळे बंद करतो ताकी मच्छर येणार नाही. मच्छरदाणी लावतो, 2-3 अगरबत्त्या लावतो, हो. पूजा करतो, त्याच वेळी स्वयंपाक करतो. सो या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून आपण किती एअर पोल्युटंट्स निर्माण करतोय. PM2.5, VOCs, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स हे सगळे एकत्र आपल्या घरामध्ये साठतायत आणि आपण व्हेंटिलेशन बंद केल्यामुळे हे सगळे पार्टिकल्स आपल्या घरामध्येच वावरतायत. सो आपण जेव्हा घरात असतो तेव्हासुद्धा आपण पोल्युशनच्या एक्सपोजरमध्ये असतो खरं तर. सो आजकाल नॉनस्टिक कुकवेअर यूज करण्याची फॅशनच आहे. एव्हरीवन हॅव बीन यूजिंग नॉनस्टिक कुकवेअर ऑर युटेन्सिल्स इन देअर किचन्स. बट इज दिस सेफ? द आन्सर इज प्युअरली नो. कारण नॉनस्टिक कुकवेअरमध्ये खूप जास्त मायक्रोप्लास्टिक आपल्या फूडमध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर PFAS पण नॉनस्टिक कुकवेअरमध्ये एक खूप मोठा घटक आहे, जो शरीरासाठी खूप डेंजरस आहे आणि आपल्या शरीरामध्ये जाऊन PFAS बायो अक्युम्युलेट होणार. सो नॉनस्टिक कुकवेअर इज व्हेरी हझार्डस फॉर आवर हेल्थ बिकॉज इट कॅन डिरेक्टली कम इन टू युअर बॉडी थ्रू फूड दॅट यू आर कन्झ्युमिंग.